नमस्कार. तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत. तर आज आपण ताटाची शोभा वाढवणारी भरली वांगी याची रेसिपी पाहणार आहोत. अशा प्रकारची भरली वांगीची भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. चवीला अतिशय भन्नाट लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम अशी छोट्या आकाराची वांगी घेतलेली आहेत. वांगी घेताना छान काठी असणारी पाहून घ्यायची. काठी असणारी वांगी चवीला छान लागतात. आणि सुरुवातीला वांग्याचा देठ कापून घ्यायचा. त्यानंतर वांग्याची सर्व काठी काढून घ्यायची सुरीच्या मदतीने. त्यानंतर वांग्याचे समान 4 भाग करायचे. 4 भाग करत असताना वांगी संपूर्ण कापायची नाही. देठाच्या बाजूने वांग्याचे 4ही भाग एकमेकांना जोडलेले असतील. अशा प्रकारे वांगी कापून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये काही अळी नाही ना ते चेक करून घ्यायचं. आणि त्यानंतर एका बाउलमध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि त्यानंतर त्यामध्ये कट केलेली वांगी टाकायची. असं केल्याने वांगी काळी पडत नाही. आता तुम्ही पाहू शकता अर्धा तासानंतर मी सर्व वांगी काढून दाखवते. कुठलंच वांगं जास्त काळं पडलेलं नाही. तुम्ही देखील ही टिप तुमच्या घरी फॉलो करून पाहू शकता. आता कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि 2 ते 3 चमचे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे. हे सर्व मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खोबरं आणि शेंगदाणे भाजण्यासाठी तेलाचा वापर सुद्धा करू शकता. आता खोबरं आणि शेंगदाणे थंड झालेले आहेत. छान वाटून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये पाणी न टाकता. आता त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा हिंग, त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता सर्व मिक्स केलेलं मिश्रण वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित अंगठ्याच्या साहाय्याने आतमध्ये दाब देऊन सर्व मसाला भरून घ्यायचा आहे. वांग्याचा मसाला तयार करताना त्यामध्ये तेल टाकल्यानंतर वांग्यामध्ये जो मसाला आपण भरतो तो मसाला वांगी शिजल्यानंतर वांग्याच्या बाहेर येत नाही, तसाच सेट राहतो आतमध्ये. आणि आता याच प्रकारे सर्व वांग्यांमध्ये व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे. आणि आता इथे मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. इथे मी 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता कांदा सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटासाठी. कांदा व्यवस्थित परतवून झाल्यावर त्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये मसाला भरून घेतलेली सर्व वांगी टाकायची आहे. वांगी टाकताना अलगद हातानेच टाकायची आहे. डायरेक्ट जर वांगी टाकली तर त्यामधला मसाला खाली पडू शकतो. आता सर्व वांगी कढईमध्ये टाकून झालेली आहे. सर्व वांगी आता मध्यम गॅसवरती परतवून घ्यायची आहे व्यवस्थित. 2 ते 3 मिनिटासाठी वांगी छान परतवून घ्यायची आहे सतत मिक्स करत. आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून अगदी 30 ते 40 सेकंदासाठी वांगी वाफवून घ्यायची आहे. असं केल्याने वांगी नेहमीच्या वेळापेक्षा कमी वेळेत शिजतात. आता वांगी वाफवून झालेली आहे. झाकण काढून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत वांगी आणि त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे. वांगी शिजण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, नाहीतर वांगी वाफाळतात आणि शिजत नाही. पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून अगदी 5 मिनिटासाठी वांगी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता 5 मिनिटानंतर वांगी अगदी व्यवस्थित शिजलेली आहेत. अगदी वांग्याची साल थोडीशी दाबून पाहिली की कट होते, याचाच अर्थ वांगी व्यवस्थित शिजलेली आहे. आणि आता तुम्हाला जर वांग्याचा रस्सा पाहिजे असेल तर ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. त्यामध्ये वरचा मसाला टाकायचा नाही. आणि जर तुम्हाला वांग्याची सुक्की भाजी हवी असेल तर त्यामध्ये मसाला टाकायचा. इथे मी थोडासा मसाला टाकलेला आहे जो आपण वांग्यात भरण्यासाठी तयार करून ठेवलेला होता तो वरतून, कारण मला सुक्की भाजी हवी आहे वांग्याची. आणि आता मसाला टाकून झाल्यानंतर 5 मिनिटासाठी मिक्स करून अगदी मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत भाजी शिजवून द्यायची. आणि आता तुम्ही पाहू शकता 2 मिनिटानंतर भाजीला अगदी व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, म्हणजेच तरी आलेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, पोळीसोबत किंवा रोटीसोबत सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते आणि टिफिनला देण्यासाठी तर अगदी छान पर्याय आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.